आहे. आता बामसेफच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी डिक्लेअर करावं. हा जो निर्णय दिला एक ऑगस्ट 2024 सुप्रीम कोर्टाने, हा निर्णय त्यांना काही संविधानिक आहे का? तुम्ही अबकडेचं समर्थन करायला लागलात, अबकडे समर्थन केलं पाहिजे अशी भूमिका मांडायला, भले तुमची स्ट्रॅटेजी असेल, अरे पण ते स्ट्रॅटेजी ही तुमच्या संविधान बाह्य चालली ना, संविधानाच्या विरोधात चालली ना. त्यामुळं आम्ही जो विरोध सुरू केलेला आहे याचं कारण आहे की हे संविधान बाह्य गोष्टी करत आहे सुप्रीम कोर्ट. आणि संविधान बाह्य जी गोष्ट आहे म्हणजे संविधानाच्या विरोधात जाऊन जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी राज्य सरकार करायला लागले. म्हणजे राज्य सरकार सुद्धा संविधानाच्या विरोधात जाऊन काम करायला लागले. मग राज्य सरकार जर संविधानाच्या विरोधात जाऊन काम करत असेल आणि त्या अबकडे जर संविधान विरोधी काम असेल, त्या अबकडेचं समर्थन करणं हे संविधान विरोधी बाब नाही का? हे संविधान बाह्य गोष्टी झाल्यात ना. तुमच्या स्ट्रॅटेजीच्या नावाखाली, तुमच्या राजकारणाच्या नावाखाली, एखाद्या जातीचं तुष्टीकरणाच्या नावाखाली तुम्ही संविधान बाह्य गोष्टीचं समर्थन करायला लागलात. जो बौद्ध समाज आहे तो तुम्हाला साथ या बाबतीत देणार नाही. तुम्हाला मतं पाहिजे असेल, काहीतरी तुमचं राजकारण असेल किंवा काय तुम्हाला माहित नाही तुम्ही काय कामून असं बोलायला लागलात, किंवा तुमची पहिली भूमिका होती पण पहिली भूमिका स्ट्रॅटेजिकल आहे. आता भूमिका घेणं एक सरळ नुकसानकारक आहे. तुम्हाला आता दूध का दूध पाणी का पाणी खरी भूमिका घ्यावी लागेल. काय तुमच्या मनात आहे? जर तुम्ही अबकडेचं समर्थन करायला तर माझे काही प्रश्न आहेत, ते प्रश्न ऐका. आणि समाजालाही माझी विनंती आहे की यांना हे प्रश्न विचारले पाहिजे. नुसतं चंदा गोळा करत फिरवू नका. महाराष्ट्रातून सगळा पैसा गोळा करायचा, बौद्धाकडून पैसा गोळा करायचा आणि त्यांच्या विरोधात भूमिका घ्यायच्या. हे आम्ही गोळा करून दिलाय म्हणून बोलायला लागलोत, आम्ही वेळ दिलेला आहे म्हणून बोलायला लागलोत. हे सरळ माझे हे प्रश्न आहेत. नंबर 1चा प्रश्न आहे, अबकडेचं तुम्ही समर्थन करायला लागलेत, कोणत्या डाटाच्या आधारे करायला, कोणता एम्पिरिकल डाटा आहे तुमच्याकडे? हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे, अबकड हे करण्याचा अथॉरिटी राज्य सरकारला आहे की केंद्र सरकारला आहे, हे बी एकदा स्पष्ट करा. तिसरा प्रश्न, आंबेडकरी तत्वात बसते का हे अबकड करणं हे आंबेडकरी तत्वात बसते का, आंबेडकर वादात बसते का, याचंही उत्तर द्या. आणि चौथा प्रश्न, वर्गीकरण केल्याने मातंगाचं उन्नती होणार आहे का खरंच, याचंही खरं उत्तर द्या. 5वा प्रश्न, अबकड करा म्हणाले तर काय तुमचा फॉर्म्युला आहे नेमका? कशाच्या आधारावर तुम्ही अबकड म्हणायला लागलात? म्हणजे संख्येच्या आधारावर आहे की आणखी काय, कोणता फॉर्म्युला आहे तुमचा? आता तुम्ही एवढं देशव्यापी संघटन चालवता, तुमच्याकडे काहीतरी फॉर्म्युला असेल ना. आणि तुम्हाला बोलणं होत नसेल, तुमच्या कार्यकर्त्याला बोलायला लावा, काही प्रॉब्लेम नाहीये. पण समाजामध्ये संभ्रम निर्माण करू नका. तुमची योग्य भूमिका समाजामध्ये जाऊ द्या. ह्या भूमिकेमुळं समाजामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत. बघा, अबकड झालं आणि नाही झालं काय तुम्हाला काय ह्याचं येणार नाही, पण समाजाचं नुकसान आहे, लक्षात घ्या. हा जो खेड्यामध्ये राहणारा महारवाड्यातला माणूस, मागवड्यातला जो माणूस आहे ना, हे कायमचे तुटणार आहेत. यांचं जे हे आहे हे सगळ्या प्रॉब्लेम निर्माण होणार आहेत. त्यामुळं कृपया आमची विनंती आहे तुम्हाला, ह्या आमच्या प्रश्नाचे एक तर उत्तर द्या, नाही तर तुमच्या जी भूमिका घेतलात त्याचा पुनर्विचार करा. आणि पुनर्विचार करून जर तुमची तीच भूमिका राहिली तर काही वेगळं सांगायची गरज नाहीये. तुम्हाला काही जनसमर्थन बी नाहीये. मी तुमच्यावर बोलावं एवढं तुमच्याकडे महाराष्ट्रामध्ये जनसमर्थन बी नाहीये. पण समाजातले लोक मानतात की बाबा असं सगळेच लोक विरोधात आहेत, हे कोण माणूस आला जे बोलायला लागलाय, अबकडेचं समर्थन आहे म्हणून यावर बोलणं आवश्यक होतं. ड्यू रिस्पेक्ट, तुमचा सन्मान करून आम्ही भूमिका मांडायला लागलो. कृपया करून समाजाच्या विरोधात जाऊ नका. शेड्यूल कास्ट एक की अबाधित ठेवा. अबकडला विरोध झालाच पाहिजे, कारण ते संविधान बाह्य गोष्ट आहे. मला सांगा, तुम्ही कांशीरामजीचं उदाहरण तुमच्या केडर कॅम्पमध्ये सांगता, एका UP मध्ये झालं आणि म्हणले कांशीरामजी असं करा, की भंगी समाज मागत होता तर ते म्हणले किंवा मी सर्वात मोठा नेता आहे आणि सगळं आरक्षण चांभाराचं भंगी समाजाला देऊन टाका. आणि असं झालं आणि ते भांडणं मिटले असं तुम्ही सांगितलं. मग साहेब मला हे सांगा, पंजाबमध्ये वर्गीकरण झालंय, ही फॅक्ट आहे ना, भंगी आणि चांबारामुळे झालं ना, ते 2 जातीच्या वादामुळं. हरियाणामध्ये झालं, ही फॅक्ट आहे ना, आंध्रात झालंय. त्यामुळे होणार नाही हे तुम्हाला जे वाटतंय, तुम्ही म्हणतात की हे करणार नाहीत, म्हणजे करणार नाही म्हणजे तुम्हाला सांगायचं काय देवेंद्र फडणवीस करावंच म्हणून तुम्ही म्हणायला काय करणार नाही का? तुम्हाला कसं काय माहिती करणार नाही जर 6 राज्यात केले त्यांनी तर? बघा, अगोदर हे काँग्रेसनं हत्यार आपल्यामध्ये भांडणं लावण्यासाठी वापरलं शेड्यूल कास्टचं. आज बीजेपी ते हत्यार वापरायला लागले, कारण त्यांना माहित आहे बौद्धांचं जे गोष्टी आहेत, बौद्धांमध्ये बौद्ध लोक बीजेपीला मतदान करणार नाहीत, कमळाचं बटन दाबणार नाहीत. त्यामुळं जे हिंदू मातंग आहेत
आणि बाकीच्या छोट्या मोठ्या ज्या जाती आहेत त्या त्यांच्या गळाला लागतील, 2-3% गळाला लागतील. म्हणून हे सगळं बीजेपीनं आजच्या तारखेमध्ये बीजेपी ह्याचं मोठं राजकारण उभा करायला लागले. त्या गोरखेला आमदार त्याच्यासाठी केलेला आहे आणि ही सगळी प्रक्रिया चालू आहे. आणि तुम्ही जर डायरेक्ट म्हणाल, तुम्हाला एका कार्यकर्त्याने फोन केला औरंगाबादच्या, त्याने मला फोनवर सांगितलं, तुम्हाला विचारलं आनंद बदर कमिशन, तर तुम्ही म्हणला ते कोण आहे बदर, हे केंद्र सरकारची कमिटी आहे का राज्य सरकारची कमिटी आहे, असं तुम्ही त्यांना बोललात. म्हणजे तुम्हाला काय घडायला महाराष्ट्रात हे सुद्धा माहित नाही. त्या बदरचं काय आहे, त्या बदर कुठे गेला होता, कुठं रिपोर्ट नाही त्याचा आणखी पब्लिश. अहो ते बदर मिस्टर इंडिया आहे, ते मिस्टर इंडियाचं बटन जशी घड्याळ असते गायब होऊन, तो आमच्या बिडात आला नाही, तो जालन्यात आला नाही, तो औरंगाबादला आला नाही, तो मराठवाड्यात कुठंच नाही आला, तो महाराष्ट्रात कुठंच नाही फिरला आणि डायरेक्ट अहवाल सरकारला दिलाय त्यांनी. मग आम्ही मान्य केलं, ते अगोदर अहवाल तर डिक्लेअर करा, मग आम्ही त्याच्या सूचना मांडू त्याच्यामध्ये. यावर तुमची काही भूमिका नाही. त्या बदर समितीचं काय करायचं याच्यावर तुमची भूमिका नाही. राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांची एक पोस्ट बघितली, ज्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की त्यांचं उपवर्गीकरणाला समर्थन आहे, म्हणजे अ ब कडला समर्थन आहे, अशी एक पोस्ट लिहिली त्यांनी. आणि त्याच्या पुढे हे लिहिले की भाजप जे सरकार आहे, भाजपचं सरकार असं करणार नाही, अर्थात उपवर्गीकरण करणार नाही, असंही त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तर त्या संदर्भामध्ये आंबेडकरी चळवळीतल्या खूप साऱ्या लोकांनी मला फोन केले की बाबा बामसेफची भूमिका आहे की वर्गीकरणाच्या समर्थनात, आणि तुम्ही तर वर्गीकरणाच्या विरोधात जाऊन मोर्चा काढत आहात, वर्गीकरण नाही झालं पाहिजे या संदर्भात तुमचा मोर्चा आहे. तर हीच आंबेडकरी चळवळीमध्येच वेगवेगळ्या कशा काय भूमिका घेतल्यात, अशा प्रकारची भूमिका काही लोकांनी मला मांडली फोनच्याद्वारे. तर त्याला या संदर्भात उत्तर देणं आवश्यक होतं, कारण आम्ही मोर्चाचे आयोजक आहोत. पहिला मुद्दा क्लिअर करतो की ऑलरेडीच पंजाबमध्ये वर्गीकरण झालेलं आहे, हरियाणात झालेलं आहे, तमिळनाडूत झालेलं आहे, तेलंगणात झालेलं आहे, आंध्रामध्ये आहे आणि कर्नाटकमध्ये आहे. म्हणजे जवळपास 6 राज्यामध्ये वर्गीकरण झालेलं आहे. त्यामुळं हे जे म्हणत आहेत की वर्गीकरण होणार नाही, ऑलरेडी 6 राज्यात झाले आणि झालेलं असतानाही जर म्हणत आहेत की वर्गीकरण होणार नाही, तर हे जरा हा भ्रम आहे. वर्गीकरणाची प्रक्रिया सरकारनं सुरू केलेली आहे. आता आमची ही भूमिका आहे, आम्ही वर्गीकरणाला का विरोध करत आहोत. वर्गीकरणाला यासाठी विरोध नाही, कोणत्या जातीला आमचा विरोध नाही, एखाद्या जातीच्या प्रगतीला आमचा विरोध नाही. तर आमची भूमिका ही संवैधानिक भूमिका आहे. संवैधानिक भूमिका यासाठी पहिला मुद्दा सांगतो या संदर्भातला की भारताचं जे सर्वोच्च न्यायालय आहे, त्या सर्वोच्च न्यायालयाने 1973ला केशवानंद भारतीच्या केसमध्ये एक जजमेंट दिलं होतं. 13 बेंचचं जे जजमेंट होतं त्याच्यामध्ये फार महत्त्वपूर्ण गोष्टी मांडल्या गेल्या, जसं की संविधानाचं जे प्रिएम्बल आहे, हे प्रिएम्बल त्याच्या अगोदरच्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्ट म्हणायचं की हे प्रिएम्बल हा संविधानाचा भाग नाही. 1973ला पहिल्यांदा असं मानलं गेलं की प्रिएम्बल हा संविधानाचा भाग आहे, संविधानाचा पार्ट आहे. आणि त्याच जजमेंटमध्ये जे बेसिक स्ट्रक्चर आहे, सुप्रीम कोर्टानं जे बेसिक स्ट्रक्चर सांगितलं, आपल्या संविधानाचं जे बेसिक स्ट्रक्चर काय आहे, जसं की आपला देश हा रिपब्लिक देश आहे, आपला देश हा सेक्युलर देश आहे. म्हणजे उद्या समजा भाजपचे सगळे खासदार जरी निवडून आले आणि त्यांनी ठरवलं की लोकांच्या मताचा अधिकार काढून घ्यायचा आहे, तर हे बेसिक स्ट्रक्चर त्यांना ते पार्लमेंटला असा अधिकारच नाहीये. याची बेसिक स्ट्रक्चर त्या जजमेंटमध्ये सांगण्यात आलं. उद्या बीजेपीचे असे लोक सगळे जरी खासदार निवडून आले तरी ते म्हणू शकत नाहीत, पार्लमेंट असा कायदा करू शकत नाही की आम्ही आता लोकशाही संपवत आहोत आणि हुकुमशाही सुरू करत आहोत. हे सुद्धा करणं अशक्य आहे, कारण हे बेसिक स्ट्रक्चर असा पार्लमेंटला अधिकारच नाहीये. आमची ही भूमिका आहे की जे बेसिक स्ट्रक्चर आहे त्या बेसिक स्ट्रक्चरमध्ये इंडियाला फेडरल मांडलेलं आहे. इंडियाचं एक फेडरेशन आहे, म्हणजे एक केंद्र सरकार आहे, एक राज्य सरकार आहे. काही पॉवर राज्य सरकारला दिलेले आहेत, काही पॉवर केंद्र सरकारला दिलेले आहेत. संविधानामध्ये एक राज्याची लिस्ट आहे ज्याच्यावर राज्य कायदा करू शकतं, एक दुसरी एक लिस्ट आहे ती केंद्राची लिस्ट आहे ज्याच्यात केंद्र सरकार कायदा करू शकतं, आणि एक तिसरी लिस्ट आहे ज्याला कॉन्करंट लिस्ट म्हणतात, त्याला दोन्ही लोक कायदे करू शकतात. आता आर्टिकल 341 नुसार शेड्यूल कास्टला आरक्षण आहे आणि आर्टिकल 341 मध्ये स्पष्ट उल्लेख आहे, एखाद्या जातीला जर त्या लिस्टमध्ये टाकायचं असेल शेड्यूल कास्टच्या,
ती जात हे केंद्र सरकार टाकू शकतं, पार्लमेंट करू शकतं, राज्याला अधिकार नाहीये. राज्य सरकार काय करू शकतं तर तसा ठराव करून राज्यपालामार्फत ते राष्ट्रपतीला सादर करू शकतं. पण एखादी जात एससीच्या लिस्टमधून काढायची असेल किंवा एखादी जात एससीच्या लिस्टमध्ये टाकायची असेल, याचे सर्वस्वी अधिकार हे केंद्र सरकारला आहेत, अर्थात पार्लमेंटला आहेत. हे जर असं असेल, त्याच्यामध्ये काही बदल करायचा असेल, अमेंडमेंट करायची असेल आर्टिकल 341 मध्ये, त्या अमेंडमेंटचे अधिकार हे फक्त आणि फक्त पार्लमेंटला आहेत. जर पार्लमेंटला हे जर अधिकार असतील आणि आपण राज्याचे अधिकारी वेगळे आहेत, केंद्राचे अधिकारी वेगळे आहेत, आणि आपल्या 1973च्या जजमेंटनुसार हे जे बेसिक स्ट्रक्चर आहे, या बेसिक स्ट्रक्चरचं व्हायलेशन केलेलं आहे या 1 ऑगस्ट 2024च्या जजमेंटनं. जो अधिकार केंद्र सरकारचा आहे, वर्गीकरण जरी करायचं असेल तर वर्गीकरण करण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे, राज्य सरकारचा नाहीये. ऍज पर दी कॉन्स्टिट्यूशन. जर 341 तुम्ही कलम वाचलं, आर्टिकल वाचलं, तर तुम्हाला ते लक्षात येईल. हे सगळं अधिकार पार्लमेंटचे आहेत. सुप्रीम कोर्टानं काय केलं, जे अधिकार पार्लमेंटचे आहेत ते अधिकार तुम्ही राज्याला द्यायला लागलात. मग ज्यावेळेस संविधान सभेमध्ये याच्यावर चर्चा झालेली आहे, याच्यावर डिबेट झालेला आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी भूमिका मांडलेली आहे. कारण आहेत त्याच्या मागं की राज्यामध्ये त्यातल्या डॉमिनंट कास्ट जे असतात त्या एससीच्या कास्टला काही गोष्टी अडचणीच्या ठरतील असे कायदे करू शकतात. एखाद्या त्यांच्या सोयीनुसार कोणाला काढतील, ढकलतील, काही करू शकतात. म्हणून शेड्यूल कास्टच्या संदर्भातला, शेड्यूल ट्राईबच्या संदर्भातला निर्णय घेण्याची अथॉरिटी ही पार्लमेंटला दिलेली आहे, राज्य सरकारला नाहीये. मग हे जर बेसिक स्ट्रक्चर आहे, या बेसिक स्ट्रक्चरचं व्हायलेशन झालेलं आहे. म्हणजे 13 जजेसनं जो निर्णय दिलेला आहे की बेसिक स्ट्रक्चर इंडियाचं, आपल्या संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर मांडलेलं आहे, त्या 13 जजेसने 1973ला दिलेल्या जजेसनं निर्णयाला आज हे जे 7 जजेस आहेत, या 7 जजेसनं काय केलेलं आहे, जे अधिकार पार्लमेंटचे आहेत ते अधिकार राज्याला देऊन टाकलेले आहे. म्हणून हे संविधानाबाह्य निर्णय आहे, हे संविधानाच्या विरोधातला निर्णय आहे, हा संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरच्या विरोधातला निर्णय आहे. म्हणून आमचा उपवर्गीकरणाला विरोध आहे. हे बघा, संविधानाच्या विरोधात जाऊन केलंय, म्हणून तुम्हाला सिरियस घेऊ नका. तुम्हाला सिरियसचा मुद्दा नाहीये, तुमच्या मागे जनसंमत तर मी नाहीये. उगाच प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2-4 लोक तुमच्याकडे राहिलेले आहेत. सगळे लोक तुम्हाला सोडून गेलेत, हे मला माहित आहे. मी बी तुमच्यासोबत होतो, त्यामुळे मला माहित आहे तुमचं सगळं. एक माणूस राहिला नाही तुमच्याकडं, एक माणूस राहिला नाही शिल्लक तुमच्याकडं. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आलात आणि त्याच्यात जर तुम्ही हे करायला लागलात, तर जे तुमचे बौद्ध कार्यकर्ते आहेत ते बी काम कसे करतील तुमच्यासोबत? अहो, त्यांचं फिरणं मुश्किल होईल ना बाहेर, बेजार होती ना ते लोकांच्या प्रश्नामुळं. आणि त्यांचे तरी विचार करा ते कसं काम करणार आहेत म्हणून. तर अशा ह्या भूमिका आहेत, ह्या सगळ्या भूमिकाचा पुनर्विचार व्हावा. आम्ही जो मोर्चा आहे, कोणत्या जातीच्या विरोधात नाही. 11 तारखेला बीडला मोर्चा आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या मित्रांनी समजून घ्यावं. त्या मोर्चामध्ये आम्ही उपवर्गीकरणाला विरोध करत आहोत. सोबतच मातंग समाजाच्या ज्या लहुजी वस्ता साळवेने ज्या मागण्या केलेल्या आहेत 68, त्याच्यापैकी 66 मागण्या आम्ही मांडायला लागलोत की शैक्षणिक विकास झाला पाहिजे, आर्थिक मातंगाचा विकास झाला पाहिजे. आणि इथले खूप सारे मातंग आमचे बांधव त्या मोर्चात बी येणार आहेत. ते मातंगाचं कल्याणकारी विचार असल्यामुळं त्या मोर्चात येणार आहेत. आणि हा मोठा मोर्चा आम्ही आयोजित करत आहोत. हा सरकारच्या विरोधातला मोर्चा आहे. तुम्ही या संदर्भामध्ये संभ्रम निर्माण करू नका. एक तर 2-4 ओळीची पोस्ट लिहू नका. जे बोलायचंय ते जाहीर बोला, योग्य बोला, विश्लेषण करून बोला. फक्त अबकडचं समर्थन करून समाजात संभ्रम निर्माण करू नका. खूप संभ्रम तुमच्यामुळे अगोदरच निर्माण झालेले आहेत, ते दूर करणं तुमचं काम आहे. तर ते बौद्ध समाजाच्या एकतर जेवढे शेड्यूल कास्टचे लोक आहेत, आता चर्मकार महासंघ म्हणाले वर्गीकरण नको, तो ह्याचे होलार जातीचे लोक म्हणाले आम्हाला वर्गीकरण नको, महाराष्ट्रातले भंगी जातीचे लोक म्हणाले आम्हाला वर्गीकरण नको, ढोर जातीचे लोक म्हणाले आम्हाला वर्गीकरण नको, आणि तुम्ही म्हणाले वर्गीकरण पाहिजे. असा काय डाटा आणि काय ते जरा डिक्लेअर करा. तुमचा बी काय अहवाल असेल कोणता तर, उचलली जीभ लावली टाळ्याला, हे जरा बंद करा. हे योग्य नाहीये. तुम्ही सिनियर आहात, मोठं तुमचं राष्ट्रव्यापी संघटन आहे. जरी 1-2 लोक असतील तुमचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये, एक का व्हायना पण तुमचा आहे जिल्ह्यामध्ये, एक माणूस असला तरी तुमचा कवड असतो ते जिल्हा. आता बीडमध्ये 2-4च आहेत लोक, पण तुम्ही म्हणता बीड बी तुमचा आहे म्हणून. जालन्यामध्ये 2च लोक आहेत, 2-3च लोक आहेत, पण तरी कवड आहेत. त्याचं असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2-3 लोक आहेत, त्याच्यामुळे ते राष्ट्रीय लेवलचं संघटन आहे. आणि मग हे राष्ट्रीय लेवलच्या संघटनेने जर अशा भूमिका घेतल्या तर ही तुम्ही उलट प्रश्न विचारले पाहिजे. बाळासाहेब आंबेडकरांनी प्रश्न विचारला ना, हे बदरचा अहवाल कोणत्या सायंटिफिक पद्धतीने सादर केलेला आहे, काय केलंय त्या बदरनं, कसा अहवाल बनवलाय,
ह्याच्यावर प्रश्न उपस्थित केले पाहिजे. ते दिलंय सोडून आणि अपकडेचं समर्थन. हे सगळं धंदे बंद करा. समाज आज आमच्यासारखे पोरं सगळे जागृत आहेत, त्यांना कळायला लागले काय चालू आहे आणि काय नाही. आणि मी जे प्रश्न, जर तुम्हाला वाटत असेल तर मी जे प्रश्न उपस्थित केले उत्तरं द्या. समाज ठरविल तुमची भूमिका योग्य का आमची भूमिका योग्य. आणि समाजाला कळायला लागले, आम्ही आमची भूमिका मांडायला लागलो, डेली सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडायला लागलो. तुम्ही तुमची भूमिका मांडा आणि समाज ठरवीन कुणाचं योग्य आहे कुणाचं अयोग्य आहे. एवढंच बोलतो. 11 तारखेला बीडला 1,00,000 लोकांचा आम्ही मोर्चा आयोजित केलेला आहे. त्या मोर्चाच्या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्हाला फोन येत आहेत. आजूबाजूच्या जिल्ह्यातून लोक म्हणत आहेत की आम्ही त्या मोर्चाला येऊ. तुम्ही त्या लोक मोर्चाला, बीड जिल्ह्यातील तुमचे जे कोणी मित्र आहेत, जे कोणी आहेत, त्यांनी त्या मोर्चात यावं आणि या उपवर्गीकरणाला विरोध दर्शवा. बघा, आपल्याकडे कोणताही मार्ग शिल्लक नाहीये. आपल्याकडे एकच मार्ग आहे. जर आपण रस्त्यावरची लढाई लढली तरच सरकारला हे लक्षात येईल या समाज जागृत आहे आणि विरोध करत आहेत म्हणून सरकार थांबेल. अन्यथा ते वर्गीकरण करण्याची प्रोसेस करत आहेत. उद्या झाल्यानंतर बोंबलत बसू नका. हे कसं झालं आणि काय झालं व्हायच्या अगोदरच आम्ही सांगायलो, आताच विरोध दर्शवा तरच हे रोखलं जाईल. अन्यथा नंतर पश्चातापाची वेळ येईल. एवढंच सांगतो. दुसरा मुद्दा हा आहे भारत की एससीची जी लिस्ट आहे, भारतामध्ये जनगणनेची सुरुवात 1872 झाली. दर 10 वर्षांत जनगणना होत गेली. 1911 ज्यावेळेस जनगणनेचा मुद्दा आला त्यावेळेस 1911 मुस्लिम एक पुढारी आहेत, त्यांचं नाव आगा खान, यांनी मागणी केली की अस्पृश्य जातींची जनगणना वेगळी करा, त्यांचा काउंट हिंदूमध्ये पकडू नका, आदिवासींची जनगणना वेगळी करा. आणि त्यावेळेस पहिल्यांदा यांनी काय केलं, अस्पृश्य जातींची वेगळी जनगणना केली, आदिवासींची जनगणना वेगळी केली. 1911ची गोष्ट सांगू. मग कोणत्या जातींना अस्पृश्यांच्या लिस्टमध्ये टाकायचे याचे 10 क्रायटेरिया निर्धारित झाले. क्रायटेरिया नंबर 1, ज्या जाती ब्राह्मणांच्या देवी देवतांना मानत नाहीत त्या जातीने एससीच्या लिस्टमध्ये टाकलंय. ज्या जाती ब्राह्मणाला गुरु मानत नाहीत त्या जातीने एससीच्या लिस्टमध्ये टाकलंय. ज्या जाती ब्राह्मणाकडून कोणताही क्रियाक्रम करून घेत नाहीत त्या जातीने एससीच्या लिस्टमध्ये टाकलंय. ज्या जाती गायीला पवित्र मानत नाहीत किंबहुना गायी कापून खातात त्या जातीने एससीच्या लिस्टमध्ये टाकलंय. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर जे म्हणतात हा देशाचा इतिहास दुसरा तिसरा काही नसून ब्राह्मणवाद आणि बुद्धिझम आणि ब्राह्मणिझम मधला संघर्ष आहे. ही जी लिस्ट आहे ही ब्राह्मणवादाच्या विरोधातल्या जातींची लिस्ट आहे. ही जी लिस्ट आहे ही ब्राह्मणांच्या शत्रूंची लिस्ट आहे. शेड्यूल आणि या लिस्टला 1911 ही जनगणना झाली जी 10 निकषावरती. या सगळ्या जातींना 1935 शेड्यूल कास्ट म्हटलं गेलंय. आणि 1935 ज्यांना शेड्यूल कास्ट म्हटलंय त्यांनाच भारतीय संविधानाने आणि राष्ट्रपतीच्या ऑर्डरनं 1950 शेड्यूल कास्ट म्हणून डिक्लेअर केलंय. मग आमचा हा मुद्दा आहे, ज्या 10 निकषावरती ही शेड्यूल कास्ट लिस्ट बनलेली आहे त्या 10 निकषामध्ये हा निकष नाहीये की ज्या जाती शैक्षणिक मागासलेल्या आहेत ती एससी मध्ये राहील, ज्या जाती सामाजिक मागासलेल्या आहेत ती एससी मध्ये राहील, ज्या जाती आर्थिक मागासलेल्या आहेत ती, हे क्रायटेरियाच नाही. मग जो क्रायटेरियाच नाही, आर्थिक मागासलेपणाचा एससीचा क्रायटेरिया नाहीये, शैक्षणिक मागासलेपणाचा एससीचा क्रायटेरिया 10 जे मी सांगायलोय त्या 10 क्रायटेरियानुसार एससीची लिस्ट बनलेली आहे. मग जर कुणी म्हणल की आज आम्ही शैक्षणिक मागासलेले आहोत म्हणून आम्हाचं उपवर्गीकरण करणार, अरे पण एससीची लिस्ट शैक्षणिक मागासलेल्या आधारावर बनलेलीच नाही. एससीची लिस्ट आर्थिक आधारावर मागासलेल्या याच्यावरती बनलेलीच नाही. बघा, भारतीय संविधानाचा आर्टिकल 340 जे ओबीसी साठी आहे, दोज हु आर सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड. ओबीसी हे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड आहेत. त्यामुळे जे शैक्षणिक ओबीसीची जी लिस्ट आहे ना ही सामाजिक मागासलेल्या लोकांची लिस्ट आहे, त्यासोबतच शैक्षणिक मागासलेल्या लोकांची लिस्ट आहे. त्यामुळे तिथं तुम्ही वर्गवारी करू शकता ओबीसी मध्ये, कारण ओबीसी हा हेट्रोजिनियस समूह आहे, होमोजिनियस नाहीये. भटके विमुक्त बी आहेत, गावामधला माळी आहे, कुणबी आहे, गावाबाहेरचे लोक आहेत, गावामधले बी आहेत, 12 बलुतेदार बी आहेत, वारिक बी आहेत, नावी बी आहेत. त्यामुळे ती हेट्रोजिनियस लिस्ट आहे. त्यामुळे तुम्ही ओबीसीची वर्गवारी ही संविधानाला धरून आहे, परंतु शेड्यूल कास्टची वर्गवारी ही संविधानाला धरून नाहीये. हे संविधानाला धरून नाहीये, कारण ज्या आधारावरती ही लिस्ट बनलेली आहे ते ऐतिहासिक आधार आहेत यासाठी. इनफॅक्ट माझं तर आमचं पुढचं हे म्हणणं आहे की आम्ही बॅकवर्डच नाहीत. शेड्यूल कास्टचा अर्थ बॅकवर्ड होत नाही. शेड्यूल कास्ट अनुसूचित जाती
बॅकवर्ड हे ओबीसी लोक आहेत, अदर बॅकवर्ड क्लास, त्यांच्या नावात बॅकवर्ड आहे, आमच्या नावात कुठं बॅकवर्ड आहे? आम्ही अनुसूचित जाती आहेत. आणि अनुसूचित जातीच्यात मी जे 10 क्रायटेरिया सांगितले त्याच्यात कोणताच बॅकवर्डचा क्रायटेरिया नाहीये. म्हणजे दोज हु आर एज्युकेशनली बॅकवर्ड हा क्रायटेरियाच नाहीये एससीच्या लिस्टचा. सोशली बॅकवर्ड हा क्रायटेरियाच नाहीये. आर्थिक बॅकवर्ड हा क्रायटेरियाच नाहीये. त्यामुळे आम्ही मागासवर्गीय नाहीत. पहिल्यांदा तर शेड्यूल कास्टच्या लोकांनी डोक्यातून काढून टाकलं पाहिजे की आम्ही मागासवर्गीय आहेत. आम्ही बिलकुल मागासवर्गीय नाहीत. वी आर शेड्यूल कास्ट. आम्ही मागासवर्गीय नाहीत. आपल्या ज्या कर्मचाऱ्याच्या संघटना असतात त्याच्या नावामध्येच असतंय बॅकवर्डनेस, मागासवर्गीय कर्मचारी संघ. आणि मागासवर्गीय म्हणजे कोण गावात जर गेलं तर म्हणजे मागासवर्गीय लोक ते मारवाड्या मागवाड्याकडे बोट करते. अरे गावात बोट करणं, बॅकवर्ड लोक गावात राहतात. आम्ही एससीचे लोक आहेत, आम्ही बॅकवर्डच नाहीत. तर ही जी बाब आहे त्यानुसार हिस्टॉरिकली बी एससीचं उपवर्गीकरण करता येत नाही, कारण होमोजिनियस आहे हा समूह. ज्यावेळेस आंध्र प्रदेशमध्ये अबकडे केलं त्याला सुप्रीम कोर्टात खेचलं आणि 2004ला निर्णय दिला ईव्ही चेन्नई केसमध्ये. त्या ईव्ही चेन्नई केसमध्ये सुप्रीम कोर्टानं म्हटलं की हा होमोजिनियस समूह आहे. आणि 20 वर्षांतर सुप्रीम कोर्ट पलटलं. 20 वर्षांतर सुप्रीम कोर्टमध्ये नाही, हेट्रोजिनियस आहे. महार मांगापासून वेगळा आहे, मांग चांबारापासून वेगळा आहे, चांबार ढोरापासून वेगळा आहे. आणि मग महाराष्ट्रात 59 जाती आहेत. 59 जात वर्ग करा ना, अ ब क 4च कशाला करतात? प्रत्येक जात वेगळ्या आपल्यापासून वेगळी आहे. आता जर वर्गवारी तुम्ही 4च का करायला लागले? मग प्रत्येक जात आपल्यापासून हेट्रोजिनियस आहे. अरे बाबांनो, सुप्रीम कोर्टाने लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या 10 निकषावरती ही शेड्यूल कास्टची लिस्ट बनली त्या 10 निकषामध्ये पॅरामीटरमध्ये सगळे होमोजिनियस आहेत. या सगळ्यांसोबत ऐतिहासिक पद्धतीने विटाळ झालेला आहे, अस्पृश्यतेचा व्यवहार झालेला आहे. या सगळ्या ब्राह्मणांच्या शत्रू जातींच्या लिस्ट आहेत. मग हे सगळं असताना सुद्धा त्यामुळे आमचा उपवर्गीकरणाला विरोध आहे, कारण हे संविधान बाह्य बाब आहे. जरी पार्लमेंटला अथॉरिटी असेल उपवर्गीकरण करण्याची तरी सुद्धा पार्लमेंट हे करू शकत नाही, कारण उपवर्गीकरण करणं हा वेगळा मॅटर आहे. मग तरी सुद्धा जो 2003ला महाराष्ट्र सरकारनं मातंग समाजाच्या शैक्षणिक आणि सगळ्याच गोष्टीचा आर्थिक बाबीचा तपासणी करण्यासाठी एक आयोग बसवला, लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग. या 2003ला बसला, 2008ला रिपोर्ट आला. त्या रिपोर्टमध्ये काय आहे, 82 शिफारशी केल्या होत्या. त्या 82 पैकी सरकारनं 68 शिफारशी स्वीकारल्या, 14 शिफारशी नाकारल्या संविधान बाह्य म्हणून. त्या 68 पैकी एक आहे अबकडे करणे, त्या 68 पैकी एक आहे 5% मातंग समाजाला आरक्षण देणे, त्याच्यापैकी एक आहेत. परंतु बाकीच्या ज्या शिफारशी आहेत, जसं की ज्या मातंग व्यक्तीला हे नाही, स्वतःचं घर नाही, त्याला पक्क घर बांधून द्यावं सरकारनं. आमचं काहीच म्हणणं नाही, ऑब्जेक्शन नाही, घर बांधून दिलं पाहिजे. ज्यांच्याकडे जमीन नाही त्या प्रत्येक मातंग माणसाला 5 एकर जमीन दिली पाहिजे, पडीक जमीन, किंवा 2.5 एकर बागायती जमीन दिलं पाहिजे. आमचा काही प्रॉब्लेम नाही, त्यांचा आर्थिक विकास होईल. गॅस एजन्सी दिल्या पाहिजे, रॉकेल एजन्सी दिल्या पाहिजे, राशन दुकान दिले पाहिजे, याशाही शिफारशी आहेत. बिझनेस करण्यासाठी लोन दिलं पाहिजे बँकेनं, अशी शिफारस आहे. अण्णाभाऊ साठे जे महामंडळ आहे त्या महामंडळाला बाकीच्या गोष्टी दुरुस्त केल्या पाहिजे, त्यांना बजेट दिलं पाहिजे, त्यांना फंड दिलं पाहिजे, अशी शिफारशी आहेत. आमचं म्हणणं नाही करा म्हणून. शैक्षणिक शिफारशी आहेत, प्रत्येक तालुक्यामध्ये मातंग मुलांसाठी हॉस्टेल चालू करा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, करा. एमपीएससीचे सेंटर करा, युपीएससीचे सेंटर करा, फॉरेनला मातंग पोरांना पाठवा, स्कॉलरशिप द्या. या सगळ्या गोष्टीला आमचं समर्थन आहे. फक्त अबकडला विरोध आहे, कारण अबकड हे आंबेडकरी तत्वात बसत नाही. अबकड हे संविधानाच्या तत्वात बसत नाही, हे संविधानिक नाही, म्हणून आमचा विरोध आहे. बाकीच्या 68 पैकी 66 बाबीला आमचं समर्थन आहे. मला सांगा, नोकरीमध्ये तुम्ही डेप्युटी कलेक्टर व्हायला वर्गीकरण करून मातंग समाजाला काही कोटा देणार? अरे पण डेप्युटी कलेक्टर होण्यासाठी पहिली ते 10वी शिकावं लागेल, 10वी ते 12वी शिकावं लागेल, 12वी ते ग्रॅज्युएशन व्हावं लागेल, ग्रॅज्युएशन मग नंतर एमपीएससी तयारी करावं लागेल. हे सगळं क्वालिटी एज्युकेशन त्यांना द्या ना अगोदर. त्याचं काहीही मागा नाही. आणि जे कोणी RSSच्या नादी लागलेले आहेत नेते, ते नेते एकच मागणी करायलेत, अबकड. आणि ही जी RSSची मागणी आहे, सध्या RSSच्या नादी लागलेले लोक अबकड मागणी करायला लागलीत. आणि जर बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष जर असं बोलत असतील, मग तुम्ही कोणती स्ट्रॅटेजी आखायला लागलात? जी RSSची भूमिका आहे संविधान बाह्य, जी सुप्रीम कोर्टाची भूमिका आहे संविधान बाह्य, जी महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे संविधान बाह्य, आणि तुम्ही समर्थन करायला अबकडचं, आणि संविधानानुसार करता येत नाही. मग तुम्ही संविधान बाह्य कशा काही गोष्टी बोलायला लागलात? समाजामध्ये रोष आहे. अहो, सर्वसामान्य लोकांना कळायला लागले शेड्यूल कास्टच्या की उपवर्गीकरण हे आंबेडकरी तत्वात बसत नाही.
बामसेफच्या राष्ट्रीय अध्यक्षानं डिक्लेअर करावं, कसं बसतं हे सांगावं. आमचे प्रश्न आहेत. हे संविधानात कसं बसणार आहे, संविधानिक बाब कशी आहे हे बी सांगावं लोकांना. आणि जर तुम्ही अबकडचं समर्थन करता तर अबकडच कशाच्या आधारावर करायला लागलात? ते संख्येच्या आधारावर राहणार आहे का आणखी कोणता आधार आहे हे बी तुम्ही डिक्लेअर करा ना. अरे अबकडे तर तुम्ही जाहीर समर्थन करायला लागलात. अहो इथं आंबेडकरवादी मातंग लोक विरोधात बोलायला लागलेत. तो लंडनमध्ये आमचा प्रशांत रणदिवे नावाचा एक मुलगा आहे प्रशांत, तो लंडनमधून विरोध करायला लागलाय मातंग असून, कारण आंबेडकरी तत्वात बसत नाही म्हणून. आणि तुम्ही डायरेक्ट समर्थन करायला लागले. तर ह्या बाबी सरासर चुकीच्या आहेत. आणि आमची जी भूमिका आहे ही संविधानाच्या समर्थनातली भूमिका आहे. जे काही बाबी संविधानाच्या विरोधात असेल, सुप्रीम कोर्ट सुप्रीम नाहीये. मेश्राम साहेबच बोलतात ना भाषणामध्ये, सुप्रीम कोर्ट सुप्रीम नाही, संविधान सुप्रीम आहे. मग संविधानात बसतंय का अबकडं? डिक्लेअर करा बरं, सांगा जरा, भाषणात येऊन सांगा, लाईव्ह येऊन सांगा की कसं काय बसतंय अबकडं संविधानात. आर्टिकल 341 कुणासाठी राज्य सरकार कसं काय करू शकते? अरे कलेक्टरच्या ऑर्डरमध्ये तलाट्याला अधिकार असतो का बदल करायचा? हे तर फेडरल स्ट्रक्चरचे उल्लंघन व्हायला ना सुप्रीम कोर्टामार्फत. तुमची भूमिका ही मला माहित आहे. मी तुमच्यासोबत काही काळ काम केलेलं आहे. मला आठवत आहे 2016ला ज्यावेळेस इथं बीडला मी एक कार्यक्रम घेतला होता, मी आयोजक होतो या कार्यक्रमाचा. आणि अजिंक्यभाई चांदणे तुमच्या बाजूला बसलेले होते. अजिंक्यभाई चांदणेनं तुमच्या कानात विचारलं अबकडे बामसेफची काय भूमिका आहे. तर तुम्ही म्हणालात की सिद्धार्थ मला बोलवून घेतला तर मला त्यांना समजून सांग. मी दुसऱ्या दिवशी अजिंक्यभाईला घरी जाऊन ही आपली भूमिका सांगितली होती बामसेफची. आता मला सांगा, ज्यावेळेस ही भूमिका होती 2016ला तेव्हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय नव्हता, कारण त्याच्या अगोदरचा निर्णय होता 2004चा. आणि 2004 मध्ये सुप्रीम कोर्टानं राज्याला अधिकारच नाहीत अबक करण्याचा हा निर्णय दिला होता. त्यामुळे तुम्ही जी स्ट्रॅटेजिकल भूमिका मांडली होती त्या काळात बरोबर होती की अबकरण होणार नाही, फक्त सरकारला भांडणं लावायचे. जर भांडणं लावायचे असेल तर आपण म्हणत राहा, नाही नाही आमचा काही विरोध नाही, करून टाका. ही त्या काळात भूमिका साहजिक होती. पण आज 2024ला सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलंय, त्याच्यानंतर 2.5 महिन्याचा वेळ घेतला आणि आनंद बदर कमिशन बसवलं. त्या कमिशनने ह्या मार्च महिन्यामध्ये रिपोर्ट दिला. त्या रिपोर्टवरती एक मंत्रिमंडळात चर्चा झाली 1 एप्रिलला, लगेच 15 तारीख दिली, नंतर लोकांचा रोष बघून 30 एप्रिल दिली. हरकती मागवण्यात आल्यात. सरकार सगळ्या गोष्टीसाठी तयार आहे आणि असं सगळं तयार वर्गीकरण करण्याच्या सरकार पूर्णपणे तयारीत आहे. आणि त्यावेळेस जर तुम्ही म्हणालात आमचं समर्थन आहे, तर तुम्ही आंबेडकर चळवळ चालवायलात का काय करायला लागलात? हे आंबेडकरी विचारात बसतंय का, बाबासाहेबांच्या विचारात बसतंय का, हे डिक्लेअर करा ना. आणि उपवर्गीकरण झाल्यानं मातंगाचा काय फायदा होणार हे बी डिक्लेअर करा. तुमच्या भूमिकेमुळे समाजामध्ये संभ्रम निर्माण होत आहे. RSS उपवर्गीकरण करायला तुम्ही त्याचं समर्थन करायला लागलात. तुमची काय भूमिका वेगळी आहे? ही भूमिका तपासा, परत एकदा विचार करा. समाज तुम्हाला या भूमिकेला माफ करणार नाही. समाज विरोधात उभा आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बौद्ध समाजाचं म्हणणं आहे की हे आंबेडकरी तत्वात बसत नाही, वर्गीकरणाला विरोध होत आहे. कोणत्या नेत्याला नाही, समाजाने ही मुवमेंट हातात घेतली. कोणत्या नेत्याचं ऐकायला तयार नाही समाज. बरं, आनंद बदर कमिशनचा रिपोर्टच आणखी आला नाही, तुम्ही कशाच्या आधारावर समर्थन करायला लागलात? तुमच्याकडे कोणता इम्पेरिकल डेटा आहे की अबकडे झालं पाहिजे तुम्ही म्हणायला लागलात? कोणत्या इम्पेरिकल डेटाच्या आधारावर तुम्ही बोलायला लागलात? हे सगळं जर असं जर राहिलं तर तुमच्या ह्या भूमिकेमुळं समाजाचं नुकसान होत आहे. आणि हेच कारण आहे, तुम्हाला सांगतो, बामसेफच्या राष्ट्रीय अध्यक्षांना तुम्हाला जनसमर्थन का मिळत नाही, तुमच्या मागे लोक का नाहीत महाराष्ट्रामध्ये, याचं कारण आहे की तुमच्या असल्या भूमिका असतात. ऐन टाइमाला तुमची भूमिका विचित्र होऊन जाते. आज सगळा समाज एक व्हायला लागलाय वर्गीकरणाच्या विरोधामध्ये आणि तुम्ही लगेच पोस्टमध्ये टाकला आमचं समर्थन आहे. अरे मग त्या कसबेच्या भूमिकेमध्ये तुमच्या भूमिकेमध्ये काय फरक आहे? त्या गोरखेच्या भूमिकेमध्ये तुमच्या भूमिकेमध्ये काय फरक आहे? काहीच फरक नाही ना. तर ही बौद्ध समाजाच्या आणि एकंदरीत एससीच्याच लोकांच्या विरोधात तुमची भूमिका आहे. त्यामुळं आम्ही जो विरोध करत आहोत हा संविधानिक मार्गाने करत आहोत आणि ते संविधान बाह्य निर्णय म्हणून करत आहोत. तुम्ही जे करत आहात, तुम्हाला राजकारण करायचंय. तुम्हाला वाटत असेल की मातंग समाज तुमच्या पाठीशी उभा राहील, पण तुमच्या संघटनेमध्ये जे तुमचे मातंग समाजाचं जे संघटन आहे त्या कित्येक लोकांशी माझं बोलणं होतंय. ते म्हणतायत की वर्गीकरण नाही झालं पाहिजे. आणि आम्ही त्यांना विचारलं तुमच्या नेत्याची काय भूमिका आहे, ते म्हणले आमची जी भूमिका ती नेत्याची भूमिका. आणि नेत्यानं तर विरोधात भूमिका घेतली. आता काय करणार? मग त्यांच्या बी अडचणी वाढवायच्यात तुम्हाला. म्हणजे आंबेडकरी विचारानं जे मातंग तरुण भूमिका मांडताय तुमच्या संघटनेतली, त्यांना तुमच्या भूमिकेमुळे अडचणीत आणलात तुम्ही.
सरासर हा तुमचा जो बामसेपनं घेतलेला हा जो निर्णय आहे याचा पुनर्विचार करा. तुम्हाला लोक बुद्धिवादी मानतात. अ ब कडचा निर्णय हा संविधानाच्या विरोधातला निर्णय आहे. तुम्हाला त्याच्यातलं फक्त राजकारण दिसायले, परंतु ही वेळ राजकारणाची नाहीये. सरकार जर विरोध नाही केला तर सरकार करण्याच्या ते 100% लागू करणार आहे. अ ब कड आपल्याला विरोध करण्याशिवाय कोणता पर्याय नाही. जे पिटिशन रिव्ह्यू पिटिशन दाखल झालं होतं सुप्रीम कोर्टात, ते सुप्रीम कोर्टाने खारिज केलंय. त्यामुळं सुप्रीम कोर्टात जाण्याचे मार्गच आपले बंद झालेत. दुसरा मार्ग होता आमदाराकडे जाणे. पण शेड्यूल कास्ट आमच्या आता केजची जी आमदार आहे बीड जिल्ह्यातली, ती नमिता मुंदडा आहे. ती बीजेपीची आमदार आहे. ती काय देवेंद्र फडणवीसच्या विरोधात बोलन का? अहो 29 आमदार, एक आमदार तोंड उघडायला तयार नाही. अ ब कडवर साधं बोलायला तयार नाही. 29 पैकी एकही आमदार. बाबासाहेब आंबेडकर तर म्हणायचे हे SC STचे आमदार निवडून जे राखीव मतदारसंघातून जातात, हे फक्त तोंड यासाठी उघडतात की फक्त जांभळी घेण्यासाठी उघडतात, ती बी नैसर्गिक क्रिया आहे म्हणून. नाही तर बिलकुल ते उघडीत नाहीत, तोंड सुद्धा उघडीत नाहीत. 29 आमदार आहेत आमचे शेड्यूल कास्ट, एकही उपवर्गीकरणाच्या संदर्भात बोला नाही, तोंड उघडी नाही. मग हे सगळं जे चालू आहे हे वास्तविक परिस्थितीत जाणा. कोणत्या तरी 1857च्या ह्याच्यात राहू नका. आणि तुम्ही भूमिका घेतल्यामुळे समाजामध्ये संभ्रम निर्माण व्हायला लागलाय. त्यामुळं मी हा लाईव्ह बोलत आहे. तुमचं त्याग बलिदान सगळं आम्हाला माहित आहे, मान्य बी आहे. तुम्ही अख्खे तारुण्य लावलं त्या समाजासाठी, हे बी मान्य आहे. पण याचा अर्थ आहे काय समाजविरोधी भूमिका घ्यायचा तुम्हाला अधिकार आहे म्हणून? शेड्यूल जर वर्गीकरण झाल्यानंतर शेड्यूल कास्टमध्ये तुकडे होतील. मला सांगा, अ ब कड झालं, अ मध्ये महारांना टाकलंय, बौद्धांना टाकलंय, ब मध्ये मातंगांना जर टाकलं, असं जर झालं, उद्या जर मातंग समाजावर अन्याय झाला तर बौद्ध समाज येणार आहे का तिथे? अरे कायमची विण उसवली जाणार आहे ना. का तुम्हाला हे अपेक्षित, तुम्ही वर्गीकरणात समर्थन यासाठी करायलात का? कायमचं SC मध्ये विभागणी होईल. अहो अन्याय अत्याचार झाला तर जाणार नाही. रोहित विमला कोण आहे आम्हाला माहित नाही. हैदराबादचा तो रोहित विमला त्या युनिव्हर्सिटीमध्ये हे केला, फक्त तो दलित आहे, तो शेड्यूल कास्ट आहे म्हणून आमच्या तळपायच्या मस्तकाला जाते. फक्त शेड्यूल कास्ट म्हणल्यामुळे आमच्या तळपायच्या